शासनाकडून प्रलंबित देयकं न मिळाल्यानं कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. 15 एप्रिल पासून राज्यभरातील विकास कामं बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, सहाय्यक अधीक्षक अभियंता सुहास वायचळ व कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांना निवेदन देण्यात आलं. महायुतीचे नवीन सरकार स्थापन होऊन 17 महिने उलटूनही कंत्राटदाराची थकीत देयकं मोठ्या प्रमाणात बाकी असल्याचा आरोप असोसिएशनने केला. एकूण 1,16,500 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित असताना शासनाने केवळ 20,000 कोटी रुपये अदा केले. अद्याप सुमारे 96,400 कोटी रुपये थकबाकी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. या परिस्थितीमुळे राज्यातील सुमारे 3 लाख कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले अंदाजे 4 कोटी लोक प्रभावित होत आहेत. निधी अभावी अनेक कंत्राटदारांवर बँकांचं कर्ज वाढले. आर्थिक ताणतणावामुळे काहींनी टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला. केवळ आश्वासनांवर वेळ घालवला जात असून ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं अखेर काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं जिल्हाध्यक्ष किशोर जामदार यांनी सांगितलं. कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 15 तारखेपासून पूर्णतः काम बंद आंदोलन करणार आहे. गेले 1.5 वर्ष झाला आम्ही वारंवार प्रशासनाकडे आमचे निवेदन दिलेले आहेत, आमची थकीत देयकं द्यावी म्हणून. परंतु आता आम्ही राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळ राज्याचे 96,000 कोटी रुपये देणे बाकी आहेत. विविध विभागाची, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलसंपदा विभागात असेल, अशा सगळ्या प्रकारच्या विविध विभागातील पूर्णतः कामे आम्ही 15 तारखेपासून बंद करणार आहे. आणि 15 तारखेपासून नवीन कोणतीही निविदा आपल्या इथे पब्लिश झाली तर आम्ही त्याच्यासाठी काम भरणार नाही, असं आम्ही आता याच्यामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. ऑगस्ट 2024 मध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, 2025 मध्ये. पण त्याच्यामध्ये आम्हाला तुटपुंजा निधी उपलब्ध झाला. 5%, 3% असा सार्वजनिक बांधकामाला उपलब्ध झाला, जो की आम्हाला कुठल्या आमच्या काढलेल्या लोनच्या व्याजाला पण कुठे आम्हाला तो लागू होत नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर असा आहे की आपण कॉन्ट्रॅक्टर प्रशासनाने 2 चाक आहेत, आपल्या गाडा आहे आणि या गाड्यात एक चाक जर पडलं तर कुठं हा गाडा ओढला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही यांना वारंवार त्यांना निवेदन दिले होते, पण त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झालेला नाहीये. त्यामुळे आता आम्हाला हे काम कारवाई करायला पाणी पडलेलं आहे. आम्ही आता इमर्जन्सी काम 15 तारखेपर्यंत चालू ठेवतोय. आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे 15 तारखेपर्यंत निधी उपलब्ध करून द्या. होत नसेल तर मात्र आम्ही हातबल झालोय आता काम करायचं. एकूण कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटची कामं आहेत आणि किती अमाऊंट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यातील संपूर्ण? तर पूर्ण राज्यातील 96,000 कोटी रुपये आहे. विविध डिपार्टमेंटमध्ये विविध प्रकारच्या अमाऊंट्स आहेत. त्याच्यामध्ये पाणी पुरवठामध्ये इथे जवळपास 150 कोटीची पेंडिंग असतील, आपली सार्वजनिक बांधकामची जवळपास 427 कोटीची पेंडिंग असतील. असे विविध प्रकारच्या विविध आणि प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळ्या प्रकारचे अमाऊंट बाकी आहेत. टोटल अमाऊंट जवळ 96,000 कोटीची पूर्ण महाराष्ट्र शासनाने शिल्लक आहेत. या आंदोलनात बाळासाहेब तुरंबे, सुरेश नलवडे, अप्पा मोहिते, प्रदीप पाटील, महेंद्र कलकुटके, मोहन पाटील, मधुकर कुंभार, अविनाश गुप्ते, रमेश तोडकर, तानाजी शेंडगे, सतीश कुंभार, सुभाष पाटील, शक्ती शिंदे, दिलीप पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या अपडेटसाठी 62 न्यूजला सबस्क्राईब करा.